नमस्कार मित्रांनो, मी सुदीप आणि तुमचं स्वागत करतो का नवीन मैदानच्या मुलाखतीमध्ये। तर आता आपण आलोय जंगमवाडीला। आता येत्या बरोबर 26 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जंगमवाडी माळामध्ये। तर आता त्या मैदानाची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। आता भरपूर मैदान निघल्यात, कुठे यात्रेची आहेत, वाढदिवसाची तीन भरपूर निघल्यात। तसं आता हे एक मैदान चांगलं आयोजित केले पंच कमिटीनं। आता आपल्यासोबत सगळी पंच कमिटी सगळी आपली तरुण पोरच आहेत। आता बघूया आपण संपूर्ण माहिती, ज्यामध्ये गट कोणते कोणते असणार आहेत, त्याचा पट्टा कसा असणार आहे, त्याचप्रमाणे मैदानाची नियमावटी काय असणार। कारण पहिल्यांदा जंगमवाडीमध्ये शासनाच्या नियमानुसार 50,000 डिपॉझिट भरून हे मैदान काढले। आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया। तर दादा पहिला तुमची ओळख सांगा। नमस्कार, माझं नाव सुहास खोत। तर आता हे मैदान कशा निमित्त आयोजित केले, कोणत्या यात्रेनिमित्त आयोजित केले? हे मैदान खास महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आहे। गावात पहिल्यांदाच या ठिकाणी मैदान आयोजित केलेलं आहे। मैदान हे रास्तच करायचं आहे। तर आता आपण गटाचं बक्षिसाचं वितरण कसं कसं असणार आहे, कोणते गट आहेत आपण आता बघूया। प्रथम गट आहे, आदत गट आहे। आदत गटाचा बक्षीस प्रथम क्रमांक 5,000, 3,000, 2,000। त्यानंतर दुसरा गट असणार आहे, दुसरा चौथा गट। त्यामध्ये प्रथम क्रमांक 7,000, 5,000 आणि 3,000। आणि त्यानंतर तिसरा गट असणार आहे, तो जनरल ब गट असणार आहे। त्यात प्रथम क्रमांक 21,000, 15,000 आणि 10,000 असं 3 गट असणार आहे। म्हणजे एकूण 3 गटात मैदान पार पडणार आहे, ज्यामध्ये ब गट एक असणार आहे, दुसरा चौथा एक आणि आदत गट असणार आहे। जनरलचा गट नसणार आहे, त्यामुळे जनरलचा बैल ब गटाला इथं चालणार नाही। बरोबर। आता नियम अटी काय बघूया। नियम अटी असे आहेत की कमिटीचा निर्णय हा अंतिमच राहील। बरोबर। किंवा मैदान हे रास्तच होणार आहे। बिना लाठी काठी बॅटरी मेजॉरिटी असलं काही इथं चालणार नाही। गावातल्या लोकांनी हे आमची कमिटी तुम्हाला दिसण्यापुरतं छोटी वाटायला लागली आहे। अजून जी वयस्कर माणसाची पिढी आहे ती पाठीमागे राहिलेली आहे। काही कारणास्तव या ठिकाणी अजून कमिटीतले मेंबर घरामध्ये आहेत, येऊ शकले नाहीत। कोण कामावर गेले, कोण शेतात गेले, कोणाच्या काही अडचणी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। हे आमचं नियम आहे। मैदान हे रास्तच करायचं आहे। मैदान हे वेळेतच सुटणार आहे। मैदान बरोबर 8:30ला पहिला गट झोपून 9ला बरोबर पहिला गट सुटेल। त्यानंतर गाडी नोंद केल्याशिवाय गाडी नोंद आणि प्रवेश फी केल्याशिवाय, प्रवेश फी भरल्याशिवाय गाडी नोंद होणार नाही। बरोबर। बिना लाठीकाठी मैदान असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं आता शासनाच्या नियमानुसार आहे, बरोबर। 50,000 डिपॉझिट, 50,000 रुपये डिपॉझिट भरून शासनाच्या नियमानुसार रितसर परमिशन घेऊन या ठिकाणी आम्ही मैदान आयोजित केलेलं आहे। अडचण येते त्यामुळे कागदपत्र पहिला घेऊन मगच गाडी नोंद केली जाणार आहे। तर ह्याची सर्व बैल मालकांनी नोंद घ्याच। तर आता कमिटीने सगळं सांगितलंयच, मैदानी 100% रास्त होणार आहे। इथे कुठल्याही प्रकारची ढकली मेजॉरिटी बॅटरीचा इथे काही कुठला प्रकार खपवून घेतला जाणार नाही। आणि जर का डेमो बघायचा असला तर त्या दिवशी या, म्हणजे कळल। प्रसाद हे 100% भेटणार। जर कोणी ढकली मेजॉरिटी अथवा बॅटरी आधीमध्ये बॅटऱ्या पास करायचं असलं प्रकार काही चालणार नाहीत। मैदान हे रास्तच होणार 100%। बेनाडी नंतर दुसरं जंगमवाडी व्हायचं नियोजन आमच्या डोक्यात आहे। आमच्या पाठीमाग तुम्हाला वाटत असेल की बाबा या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगतो की ही बारकी पोरं आहे, त्यांना सपोर्ट करणारं कुणी नाही आहे। पोलीस प्रशासन आम्हाला सपोर्ट करायला आहे। गावातील वयस्कर मंडळी आहेत, गावातील पुढारी असतील, गावातील ग्रामस्थ असतील, या सर्वांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभणार आहे। बरोबर। सगळं गाव एकत्र येऊन मैदान ठेवाले, जिल्हा परिषद सदस्य असतील आणि मेन म्हणजे विशेष प्रकाशांना आवाडे, राहुल आवाडे साहेब यांच्या सुद्धा नेतृत्वाखाली, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मैदान आयोजित केलेलं आहे। आमदार अशोकराव माने बापू असतील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव असतील, हस्तीच मैदान सुटणार आहे। या तालुका पंचायत सदस्य असतील, विजय माळी साहेब असतील, या सर्वांच्या उद्घाटन होऊन का मैदान सुरुवात होईल। त्यांच्या समोरच मैदान सुटणार आहे। तर मित्रांनो, आता मुलाखत बघितला असाच, नियम अटी काय आहेत, गट कोणते कोणते आहेत तुम्ही बघितला। आता आपण पट्टा पण बघूया, जेणेकरून तुम्हाला गाडी नोंद करताना काय अडचणी होईल, कारण आपण प्रत्येक मैदानच्या शेवटला पट्टा दाखवतोय। तर यायला विसरू नका। दिनांक 26/4/2026 रोजी बरोबर सकाळी 8:30 वाजता गट सुटायला चालू होणार। उन्हाचं मैदान आहे, त्या दिवशी अजून एक मैदान असल्यामुळं ड्रायव्हरना पण लवकरात लवकर मोकळं करून बक्षीस वितरण पण जागेवरच होणार। आणि लवकरात लवकर ड्रायव्हरना तसंच मालकांना मोकळं करून हे मैदान लवकर सुटणार आहे। धन्यवाद मित्रांनो। मैदान विना लाठीकाठी होईल, म्हणजे रास्त मैदान होईल। आणि ह्या शर्यतीच्या माध्यमातून जंगमवाडी गावचं एक चांगल्या पद्धतीचं यात्रा करायचं एक सगळ्यांचं नियोजन आहे, जंगमवाडी संपूर्ण ग्रामस्थांचं। त्यामुळं बाहेरगावून येणाऱ्या शर्यत शौकीन किंवा बैलगाडी या सर्वांनी
एक चांगल्या यात्रेचा आनंद घ्यायसाठी आणि शर्यती चांगली व्हायसाठी इथे यायचं आहे. पार्सलिटी, ढकलगाडी किंवा कुठल्याही प्रकारचा इथं अनुचित प्रकार करायचा असेल तर एकाही गाडीवानाने इकडे यायचं नाही. पैसे मिळवायचे किंवा पार्सलिटीसाठी इकडे यायचं नाही. चांगलं रास्त मैदान होईल आणि त्याला जो कोणी काहीतरी इथं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन 100% दिलं जाईल. जंगमवाडी गाव अजिबात त्याला कोणाला इथं हे करू देणार नाही. आता हा चालू मी राजू बरकाळे महालक्ष्मी यात्रेनिमित्त शर्यतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्हाला जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, परत आमचे आमदार आणि तसेच राहुल साहेब यांनी प्रकाशना यांनी सहकार्य केले आणि गावकऱ्यांनी सहकार्य केले. या सहकार्यातून शर्यतीचं नियोजन केलेलं आहे आणि हे व्यवस्थितरित्या रास्त व्हावं एवढीच विनंती.